तपोवनात वृक्षप्रेमींचे आंदोलन राजकीय हेतूने होते का अशी शंका उपस्थित करण्यात येते। कारण मनपाच्या जागेतील झाडांची छाटणी ही नित्याचीच आहे। महंत सुधीरदास यांच्याकडून आंदोलकांना चपराक देण्यात आलेली आहे। तर सध्या मंत्री गिरीश महाजनही तपोवनात पोहोचलेले आहे। या वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे आता गिरीश महाजन यांच्याकडून या तपोवनात पाहणी करण्यात येते। मनपाच्या जागेवरील झाडाची छाटणी नित्याचीच आहे। महंत सुधीरदास यांच्याकडून आंदोलकांना चपराक। तर हे झाड तोडले जात आहेत, त्यामुळे आंदोलन सुरू झालं होतं। तपोवनात हे आंदोलन सुरू होतं, वृक्षप्रेमींचं आंदोलन। आणि आता मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आमचे प्रतिनिधी किरण गोठूर यांच्याकडून। किरण, काय अधिक माहिती समोर येते? सध्या गिरीश महाजन पाहणी करतायत, आंदोलकांशी चर्चा करतायत, काय बोलणं सुरू आहे? प्रणिता, मागच्या काही दिवसांपासून जे कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या कामांना खूप वेग आलेला आहे। नाशिकच्या तपोवन भागामध्ये साधुग्राम म्हणजे जे कुंभमेळ्याला साधू महंत येतील त्यांची राहण्याची व्यवस्था या संपूर्ण भागामध्ये केली जाणार आहे। पण तपोवन परिसरामध्ये काही झाडं आहेत, ते झाडं तोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला होता। पण काल काही पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी हे झाडं तोडू नये म्हणून आंदोलन केलेलं होतं। या सगळ्या आंदोलनानंतर हा वाद आणखीन वाढेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्यामुळेच आज प्रशासनाचे अधिकारी आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिकच्या या तपोवन भागामध्ये हे दाखल झालेले आहेत। या संपूर्ण भागाची ते पाहणी करतायत आणि काल जे आंदोलकांनी आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलकांशी गिरीश महाजन हे स्वतः चर्चा करतायत। कारण हा खूप मोठा हा संपूर्णपणे भाग आहे। तपोवन भागामध्येच महंत जे कुंभमेळ्यामध्ये येतील साधू महंत त्यांची राहण्याची व्यवस्था या संपूर्ण परिसरामध्ये। आंदोलक आणि मंत्री गिरीश महाजन यांची काय चर्चा सुरू आहे ती थोडी दाखवाल? मला वाटतं ते आताही करावं लागेल। आपल्याला आमचं म्हणणं असं किंवा 10 वर्षाच्या जुनी म्हणजे ती नंतर आलेली आहे। जे विदेशी प्रजातीची आहेत, बाबू असेल, काशीद असेल, ही जी झाडं आहेत ती काढली तर मला वाटतं म्हणजे हरकत नसेल। कारण आता आपण म्हणतात काहीच काढून हातच लावू नका तर ते तुम्हाला होणारच नाही। मग त्या साधू संत करायचे कुठे? आणि आपल्याकडे जागेचा खूप अभाव आहे, आपल्याला कल्पना आहे गोष्टीची। त्यामुळे जे जुने झाडं आहेत त्याला कोणी हात लावणार नाही। आता तुम्ही बघा हे जे सगळे झाडं दिसत आहेत किंवा तुझ्या मार्किंग हे मार्किंग केलेली झाडं काढायचे नाही। पण नेमके कुठले झाडं काढायचे? मार्किंग केलेली झाडं काढायची नाही आहेत। जी बाभूळ आहेत, काशीद आहेत, जी रेंट्री आहेत, काही जे 10 वर्षामध्ये आलेली आहेत। कारण मागच्या वेळेला इथेच कुंभ झालेला आहे, इथे सगळे टेंट होते, एक पण झाड तोडलं नव्हतं आधी काय तोडलं तरी। पण आता आम्ही तेच म्हणू की जो मागचा प्लॅन आहे तोच या ठिकाणी राहील। म्हणजे असं होणार नाही की आता नवीन काही प्लॅन केला आणि नवीन प्लॅन तर समोर आला पाहिजे। प्लॅनच नाही म्हणजे माहिती प्लॅनचा विषय नाही आहे। मागच्या वेळेला जेवढे टेंट तेवढेच राहतील, पण त्या जागेवरती झाडं उगलेली आहेत तर 7-8 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये ती आपल्याला काढावी लागेल। आणि मग कुंभमेळा होणारच नाही। मग आता कुंभमेळा करायचा कुठे सांगा जागा किंवा इथे करावं, आपण तिथे करू बोला। सर कसं झालंय की 12 वर्षात चेंजेस खूप झाले। आता या झाडांची तुम्ही कॅनोपी पाहाल ना, एवढे वाढलेले आहे की तुम्हाला पूर्ण दिवसभर सावलीच मिळते। ही स्लाइटली डीम फॉरेस्टची केस होत चालली आहे। केस जी आहे डीम फॉरेस्टची आहे, तर तुम्हाला असा निवाडा करता येणार नाही की ही झाडं जुनी आहेत, नवी आहेत किंवा ही विदेशी आहेत, विदेशी आहेत। डीम फॉरेस्टच्या केसमध्ये काय की पक्ष्यांचं घरटपासून तुम्हाला मातीतली वारुळं जी आहे याच्या खालची गांडुळं जी आहेत ती पण तुम्हाला सर्वाईव्ह झालेली पाहिजे। ही डीम फॉरेस्टची जर केस झाली त्यामध्ये हे ऑब्जेक्शन जे आहे पलीकडचे आहेत। आता आमचा समज असा आहे की साधारणपणे तुम्ही एकदम रस्त्याच्या बाजूची झाडं असतात ना तशी नोटीस दिलेली आहे। आम्हाला जे पाहिजे आहे ते टोटल सुप्रीम कोर्टचे डायरेक्टिव्ह जे आहे त्याला EIA म्हणतात, पक्ष्यांचा आवाज ऐकू शकतात। EIA जी आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जी आहे ती केल्याशिवाय तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही। आता जी माननीय आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी जे वृक्ष प्राधिकरणाकडनं जे मागवले आहेत ऑब्जेक्शन्स, ते ऑब्जेक्शन्स जे आहेत ते 8 पैकी एकच भाग आहे। पण जी एक्सपर्ट करणं EIA जी व्हायला पाहिजे होती ना ती झालेलीच नाही आहे। तुम्ही ऐकलं असेल तर RA फॉरेस्टची केस असेल किंवा हैदराबादमधली जी केस असेल त्या केसेस त्याच होत्या ज्या सुप्रीम कोर्टाने स्टे आणला होता। त्याची कॅनोपी जेवढी आहे ना त्याचा विस्तार जेवढा आहे तो फक्त हे इंडिव्हिज्युअल झाडं किंवा तुमचा निवाडा जो आहे 7 वर्ष 10 वर्ष त्यानुसार ते चालणार नाही। ही डीम फॉरेस्टची केस होते, भलेही जागा प्रायव्हेट असो, मनपाची असो, माझी असो, तुमची असो, कोणाची असो, ही डीम फॉरेस्ट झाली किंवा असेल तर यामध्ये हे करता येणं जरा आम्हाला
संभ्रमात टाकणार आहे की होईल का नाही होईल. आपलं म्हणणं कृषी योग्य आहे, आपलं वृक्षांचं प्रेम आमचे तेच आहे, मोदीजींचं पण तेच, तुम्हाला माहिती सगळ्यांचं तेच आहे, आमच्या मनामध्ये तरी पण आता आपल्याला शेवटी तुम्हीच म्हणता की सगळ्या जगातच कुंभमेळ्याकडे आहे, बरोबर आहे. आता हे तर कसं माहिती आहे, सगळ्या व्यवस्था आपलं करावी लागणार की नाही. मागच्या वेळेला मी सांगितलं, मागच्या वेळेला जो प्लॅन होता तोच आपण यावेळेला घेणार आहोत. त्याच्या अतिरिक्त काही जास्त ट्रेंड लावणार नाही किंवा तुम्ही बघून घ्या, मागचे प्लॅन बघा, यावर्षीचे प्लॅन बघा. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जी झाडं काढणार आहोत ती लगेच म्हणजे एकाला 10 प्रमाणामध्ये आम्ही तुम्ही बघून घ्यायचं स्वतः. मोठी झाडं आणून 10-15 फुटाची आणून मोठी झाडं आणून आपण तिथे फाशीचा डोंगर आहे, अजून दुसरं आपलं पेट रोडला आहे, तिथे जागा भरपूर आहेत, तिथे 1000 झाडं लागू शकतात. तुमच्या सुपरविजनमध्ये लावा, आम्हाला 30 झाडं त्या ठिकाणी लावायची आहेत, पण इथे व्यवस्था तर कराव्या लागतील. अन्यथा आता इथे कुंभमेळ्याचं काही करायचं नाही, छोटी रोपटे ती काढायची नाही, 5-7 वर्ष जुनी झाडे काढायची नाही, तर सगळ्या दुरीचं बाबूचं जंगल झालेलं आहे. आम्ही गिरीश भाऊ, गिरीश भाऊ, तुम्ही सांगा कसं करा. गिरीश भाऊ, आम्ही तुम्हाला एक सांगतो. सर्वप्रथम आम्ही पर्यावरण प्रेमींच्या वतीने एक भूमिका जाहीर करतो की बरेच नाशिककरांना असं वाटत असतं की पर्यावरण प्रेमी हा विकासाला विरोध करत असतो, परंतु आम्हाला विकास हवा आहे, परंतु विनाश नकोय, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि आम्ही काही तुमचे वैरी नाही आहोत, आपण सगळे बरोबर आहोत. आणि तुम्हाला असं वाटत असेल की रोहन देशपांडे काय किंवा बाकीचे सगळे असतील ते मुद्दाम काहीतरी खुसपट काढायची आणि मग आम्ही तुमचे शत्रू असं काहीतरी ते तयार होतं. पण आम्ही कशाला तुमच्या जगाचा कुंभमेळा आहे, हा देशाचा प्रतीक आहे, आपल्याला आनंद आहे, आपल्याला ती एक संधी मिळते या जगामध्ये, या देशामध्ये, तर आम्ही तुमच्या हातात हात घालून घ्यायला तयार आहोत. परंतु तुम्ही आम्हाला जर याच्यात घेतलं तर आपण स्ट्रॉंगली पुढे जाऊ शकतो. तुम्हीच मागचा प्लॅन बघा, तुम्ही यावर्षी आपल्या त्या व्यवस्था कराव्याच लागणार आहे. तुम्हीच सांगा किंवा काय काढायचं नाही काढायचं, कुठले काढायचे नाही काढायचे. 10 वर्षामध्ये आता आपण जे नवीन आलेले झाड आहेत, आता मागच्या वेळेला जर इथे गावठी असलेल्या ठिकाणी तिथे जर एवढे झाड डार्क झालेले आहेत सगळे, या बाबुळे एवढ्या वाढून गेल्या, तर मला असं वाटतं की आपण हे थोडंसं हरकत नाही ना. कुंभमेळा आपला आहे, नाशिककरांचा आहे, आपल्या सगळ्यांचा, आपल्यासाठी भूषण आहे खरं म्हणजे हे मोठं. तर मला असं वाटतं की आपण थोडं लिबरल राहून आमच्याशी भूमिका दे तुमच्याबद्दल की तुम्ही चुकीचं करताय, मुद्दाम काहीतरी असं पाहिलं नाही आहे. आम्हालाही झाडांशी आम्हाला जी बेसिक स्टेप आहे ना, गव्हर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जी आहे ती केली असेल. आणि माझं म्हणणं प्रॅक्टिकल राहा. मागच्या वेळेला जे होतं ना तसं प्लॅन तर आपलं करावं लागेल की नाही. आणि प्राधिकरणामध्ये आपण सगळी प्रोसेस पूर्ण करणार आहोत. हे झाडं जेवढे काढले तेवढे आणि जेवढे शिफ्ट करता येतील, मोठी झाडं जेवढी शिफ्ट करता येतील तेवढे आपण शिफ्टही करू. तुम्ही सांगा, तुम्ही समोर राहा, आपण ती झाडं सुद्धा शिफ्ट करू. म्हणजे आधी सगळे काढून कापूरच टाकू आणि फेकून दे असं नाहीये. आमची भूमिका तीच आहे की झाडं वाढले पाहिजे. जर आपल्या नाशिक महानगरपालिकेकडनं जर एक प्लॅन आला, हेच झाडं काढणार आहोत, एकदा सर्वेक्षण करून घेऊया आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. पण सर्वेक्षणाआधी तुम्ही जर झाडं काढत असेल तर कसं झाडाने अजून तर कुठे अजून प्राधिकरणामध्ये विषय पण मला असं अजून मीटिंग पण नाही त्यांची. फक्त यांनी यांचा प्रस्ताव ठेवलेला आहे मनापाने आणि त्यावर चर्चा सुद्धा झाली नाही, ऑब्जेक्शन मागितलेले आहेत. मला वाटतं ते सगळं होईल. आमची भूमिका झाडं अगदी सर्रास तोडून टाका आणि ते उद्या अजिबात नाही आणि कोणाची नाही, आमची पण नाही, आम्ही त्याबद्दल काही म्हणणारच नाही. आणि मला वाटतं मागच्या वर्षी जे टेंट होते तेवढे टेंट लागले पाहिजे की नाही, तर मग आपण साधू संत करणार. आपण परत एवढे जागा नाही, आधी 54 एकर जागा आहे, आपल्याला असं करता येणार नाही की जा तुम्ही कुठे बाहेर गावात. त्याच्यामध्ये भाऊ आपण बोलू शकतो, परंतु आता एका एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस नाही होऊ शकत. अधिकारी बसा, बैठक करा. आणि एक विनंती होती की आमच्या भाऊ कोणीतरी म्हटलं की आम्ही ऑनलाईन तक्रारी ऍक्सेप्ट करणार नाही. आज डिजिटल इंडिया चालू आहे, प्रत्येक नाशिककर काही महापालिकेची ऑफलाईन जर इथेच झाली तर फार बरं होईल. नाही नाही असं आपण त्यांना सगळ्यांना 2 तासासाठी होऊ शकतं. तर असं केलं तर 2 तासासाठी इथेच झाले मीट चर्चासत्र वगैरे तपोवनामध्ये साधुग्राममध्ये, हे बरं राहील. चालेल, मी येईल ना त्या दिवशी. मी इथेच करा भाऊ, इथे काय वॉशरूम तुम्ही ती चर्चा काय असेल, ऑब्जेक्शन जे काय असेल ते तुम्ही इकडे घ्या. पण तुम्हाला म्हणत असेल जाहीर बोलवा, सगळ्यांना बोलवा, तर मी येईल ना. इथेच करूया या ठिकाणी. ही मीटिंग नाही होणार, पण नाही तुमची जी ऑब्जेक्शनची मीटिंग असेल तर मी तिथे कोणाला काय म्हणायचं असेल तर मी नाही ते. तुमच्या असं आशेने आपण 2000 लोकांची बैठक करू इथे. सर तुमच्यासमोर आम्ही माननीय आयुक्तांना सांगतो की याचं या एक पाहिजे होता किंवा आहे, गव्हर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जी आहे ती पाहिजे आहे. त्याच्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावरची झाडं आहेत ना, त्याच्यावर तुम्हाला स्वतःचं संशोधन नाही करता येणार. थोडं पण प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे, माझं हेच म्हणणं आहे. मागच्या वेळेला आपले टेंट इथेच होतं की नाही, चालू होतं इथे राहिला पाहिजे. तुम्ही म्हणाल की टेक्निकल काही असं करा, आपण थोडं एक सगळ्यांसमोर तुम्ही पण एक टाइम द्या आम्हाला, आम्ही सगळे इथे येतो, आम्ही चर्चा